नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शिवश्री रमेश संभाजी खंडगळे, राहणार आगरंदुळगाव तालुका कोटेमकाळ जिल्हा सांगली या गावचा युवा प्रगतील शेतकरी. आज आपण मका लागवड करणार आहोत. तर मका लागवड करत असताना प्रथम पायरी आपली असते तर बीज प्रक्रिया. तर बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला एकरी 7.5 ते 8 किलो आपल्याला संकरित बियाणं लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा आणि PSB याच्या ठिकाणी जैविक या ठिकाणी बुरशी आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला थायोमेक्झोथम किंवा आपल्याकडं गावचो नावाचं जे बाजारात औषध मिळतं त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड नावाचा 48% घटक येतो. या दोन्हीपैकी एक औषध घेऊन आपल्याला प्रति किलो 3 मिली या प्रमाणात हे औषध घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ह्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला थोडंसं 100 ग्राम गुळाचा खडा आणि त्याचं एक द्रावण बनवून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. तर आपण कशी बीज प्रक्रिया करायची याचं आपण आता पाहून घेणार आहोत. अशा पद्धतीने बियाणं आपल्याला एखाद्या कागदावरती पसरवून घ्यायचं आहे. तर बीज प्रक्रिया करत असताना लक्षात ठेवायचं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याकडे असणारं जे काही लेबल क्लेम आहे तर ह्याच्यामध्ये हे कापायचं नाही, ते तसंच ठेवायचं. आपण पिशवी उलट्या दिशेने कापलं, तुम्ही लक्षात घेतलं तर बघा, पिशवी आपण उलट्या दिशेने कापून घेतलेली आहे. आणि याच्यातले एक 8 ते 10 दाणे याच्यामध्ये आपल्याला पुढच्या टेस्टसाठी ठेवायचे आहेत. साधारणतः एक 8 ते 10 दाणे आपण याच्यामध्ये टाकतोय आता. तर आता सुरुवातीला आपल्याला रासायनिकची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. तर आपल्याकडं आता थायोमेक्झोथम 30% या ठिकाणी रासायनिक आपण द्रावण आणलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 किलो बियाणासाठी प्रति किलो बियाणासाठी साधारणतः 3 ते 4 मिली हे औषध घ्यायचं आहे. साधारणतः आपल्याकडे 8 किलो बियाणं झालेलं आहे. 8 किलो बियाणासाठी आपल्याला 8 चोक 32 म्हणजे 32 ml आपण या ठिकाणी हे द्रावण घेणार आहोत. आता हे 32 मिली द्रावण आपण याच्यामध्ये साधारणतः 80 मिली पाणी घ्यायचं आहे. म्हणजे एका याच्यामध्ये साधारणतः आपल्याला 4 मिली औषध आणि 10 मिली पाणी या प्रमाणात हे औषध घ्यायचं. व्यवस्थित हे द्रावण मिश्रण करून घ्यायचं आहे. तयार झालेलं आहे. आता हे द्रावण तयार झालेलं आहे. आपण आता हे द्रावण ह्याच्या पद्धतीने रिंगण पद्धतीने ह्याच्यावरती अर्ध द्रावण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आपण एका कागदावर ते घेऊन अशा पद्धतीने हे वर खाली करायचं आहे. बिया पूर्णपणे अशा गोल गोल फिरत गेल्या पाहिजेत, म्हणजे आपण जे टाकलेलं द्रावण आहे ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी या बियाणाला चोळलं जाईल. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं बियाणं पूर्णपणे गोल गोल फिरवून या पद्धतीने फिरवून घ्यायचं. आता उरलेलं द्रावण हे पुन्हा एकदा लावून घ्यायचं. या बियाणाला आपण रासायनिकची बीज प्रक्रिया करून घेतलेली आहे. तर आता हे बियाणं पूर्णपणे सावलीत 1 तास सुकवून घ्यायचं. कोणाही बैल सांगितलं व्हिडिओ बनवायला तर थांबा की.